आपण 2 दिवसापूर्वीच बघितलं असाल की नाशिकमध्ये सुद्धा एक अशी घटना घडली आणि त्या बाबतीत सुद्धा आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा असं कळालं की ज्या महिलांचं जे शोषण होत होतं तर हा पण एक म्हणजे गेले बरेच वर्ष हे टार्गेट करून केले गेलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे आम्हाला अशी माहिती मिळाली की बाबा जेव्हा एखादी महिला एका जॉबसाठी येते तर त्याच्यावरती तिच्यावर रिसर्च करून की ती पर्टिक्युलरली इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे का अशा दृष्टीने बघून त्यांना हायर केलं जातं आणि त्याच्या पुढे जर बघायला गेलं तर त्या महिलांना काही म्हणजे आमिष दाखवलं जातं किंवा त्यांची फसवणूक वेगवेगळ्या दृष्टीने केली जाते. पण परत एकदा मी ह्या गोष्टीवरती जास्त एम्फसिस देईन की युवकांना युवतींना अशा कुठल्या तरी घटना म्हणजे असं कुठंही काही घटना घडली ज्या बाबतीत त्यांना काही चुकीचा असा एक्सपिरियन्स आला असेल तर ते घरामध्ये बोलून त्याची सुरुवात का करत नाहीत की त्याच्यावरती ऍक्शन घेऊन आपण पहिल्या दिवसापासूनच ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ते करू शकतो. म्हणजे गेले वर्षोनवर्ष ह्या गोष्टी चालू आहेत तरी सुद्धा हे तरुण वर्ग गप्प का बसतं. मला त्या बाबतीत सुद्धा आवाहन करायला आवडेल की ह्या बाबतीत अजिबात गप्प असलं नाही पाहिजे कुणीच. आणि त्यासाठी तुम्हाला ज्या कुठल्या व्यक्तीबरोबर कम्फर्टेबल वाटते ते तुम्ही बोललं पाहिजे आणि त्यासाठी आमच्यासारखी युवक तुमच्या बरोबर आहे. परंतु आम्ही आता जे नाशिकमध्ये घटना घडली त्यामध्ये आमच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तिथं आंदोलन झालं. आज आता तिथं बघितलं तर जवळजवळ 7 लोकांना निलंबित केलं, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले. तर असंच आम्ही प्रत्येक पावलावरती युवकांबरोबर युवतींबरोबर आहे, परंतु ती गोष्ट तुम्ही तातडीने आमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे.